नाही, वर्षपूर्ती साजरी करत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे महाराष्ट्राची वर्षभराची उपलब्धी. पण आता महसूल मंत्री सांगतात ती 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जर वर्षपूर्तीची सांगत असतील, मला वाटतं या सरकारची वर्षपूर्ती सांगताना आहे काय सांगायला. ही वर्षपूर्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या 2-3 आत्महत्येची वर्षपूर्ती आहे. ही वर्षपूर्ती म्हणजे करोडोच्या आतापर्यंत आमच्या माहितीनुसार धननांगांना, बिल्डरला, डेव्हलपरला मंत्र्यांनी आपसात वाटून जवळपास 10 लाख कोटीच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यामध्ये अदानी सुद्धा, अंबानी सगळ्यांचं नाव आहे. आणि मंत्री आहेत, उपमंत्र्यांचा मुलगा आहे. ही वर्षाची उपलब्धी त्यांनी सांगावी. महिलावरील अत्याचार वाढलेत त्याची उपलब्धी सांगावी. बेरोजगारी किती वाढली त्याची उपलब्धी सांगावी. केलं काय, कुठला इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं, रस्त्यांची खस्ता अवस्था झाली, रस्ते असतील, सिंचन असेल. आता मराठवाड्यात आलेला जो काही प्रचंड पूर आला आणि त्यातून शेतीचं नुकसान झालं, त्याची काय उपलब्धी आहे ते सांगावी. मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे. सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे.